महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेमध्ये जनावरे पाळणे संबंधी नियमन तसेच सर्व उत्पत्ती नियंत्रण उपक्रम याबाबत बैठक घेण्यात आली। महानगरपालिकेमार्फत उपद्रवी व मोकाट स्वरूपात असलेले जनावरे बंदिस्त करताना येणाऱ्या अडचणी व कायदेशीर बाबी यावर चर्चा करण्यात आली। त्यानुसार यापुढे जनावरे सोडत असताना वाहतूक पोलीस तथा संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगी घ्यावी लागणार। जनावरे पाळणे संबंधी जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी परवाने देताना महानगरपालिकेची ना हरकत घ्यावी लागेल। जनावरे पाळणे संबंधी परवाने काढलेले नसल्यास जनावरे मोकाट स्वरूपात समजून महानगरपालिकेच्या पथकाद्वारे जप्त करण्यात येतील। तसेच यापुढे पकडण्यात आलेली जनावरे व जनावर मालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम व कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात येतील। तसेच मोकाट कुत्र्यांसंदर्भात सुद्धा कारवाई करण्यात येईल। श्वान यांचे तक्रारी संबंधांमध्ये हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध करण्यात येत असून जनावरांसंबंधी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमान्वये अनधिकृत पोलीस विभागामार्फत पशुपालनासंदर्भी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। सदर बैठकीस पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोहर कोटनाके, पोलीस निरीक्षक श्री VS आलेवार, श्री समाधान वाटोळे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गाडगेनगर, वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीमती उईके अधिकारी हजर होते। जनावरे पाळणे संबंधी नियम पाळूनच जनावरे यांचे पालन करावे, जेणेकरून उपद्रवी पशुपालनामुळे नागरिक, लहान मुले यांचे जीवितहानी व अपघात होणार नाही। या सर्व बाबींवर उपाययोजना करण्यासंबंधी विविध विभागास माननीय आयुक्त यांनी निर्देशित केले। आज माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेमध्ये शहरामध्ये जनावरांच्या उपद्रवासंबंधी जे काही नियम आहेत किंवा जनावर पाळण्यासंबंधी जे काही नियम आहेत त्या संदर्भाने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय तसंच जिल्हा परिषद कार्यालय तसंच जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्यासोबत आणि पोलीस विभागासोबत एक समन्वय बैठक होती की ज्यामध्ये मोकाट जनावरांवर नियंत्रण आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत एक चर्चा होती आणि एक बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये जे काही नियम महानगरपालिकेने आणि जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्या नियमांना अनुसरूनच पशुपालकांनी जनावरे पाळावीत, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। कारण मोकाट जनावरांमुळे अपघात तसंच जीवितहानी होण्याची तसेच लहान मुलांना इजा होण्याची शक्यता असल्यामुळे सर्व महानगरपालिकेतील पशुपालकांनी आपली जनावरे नियमानुसार महानगरपालिकेच्या नियमांना अनुसरून पाळावीत, जेणेकरून त्यांना दंडात्मक कारवाईला समोर जावं लागणार नाही। मोकाट कुत्र्यांच्या संदर्भामध्ये शासनाने जे आदेश दिलेले त्या आदेशानुसार त्यांच्या निर्मिती करून शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी ठेवावे असे याबाबत सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्या आदेशानुसार श्वान उत्पत्ती नियंत्रण उपक्रमाचं आम्ही कार्य करीत आहोत।